नमस्कार आणि रामराम मंडळीचा. तर आजच्या दिवसाला सुरुवात करूया. सकाळचे वाजलेत आता साधारण 6:30 आणि आज धुकं नाही आहे, परंतु जो समोर काही नजारा दिसतो ना, जबरदस्त दिसतोय. बर्फाळ प्रदेशासारखा पूर्णपणे डोंगर बर्फासारखे आहे बघा. आत्तासं धुकायला सुरुवात झाली पाठी बघा. तर हा नजारा बघण्यासाठी सकाळीच लवकर उठावं लागणार. हे बघा, पूर्ण समोरचा डोंगर आहे ना, धुक्यानं व्यापलाय. आता हळूहळू धुकं वरती येतंय, परंतु दिसतंय बघा कसं आता पूर्णपणे जबरदस्त वाटतंय. आणि आता बहुतेक आमच्या वाडीत तर धुकं शिरलं असेल. आता बघा पाठीमागे सगळं क्लीन आहे. आता पुढे खाली जाऊया. साधारण 5 मिनिटात एवढं धुकं वरती येईल ना, जबरदस्त आहे बघा. खालून भरायला पण सुरुवात झाली. ज्याप्रमाणे बोललो ते बघा, काय धुकं भरलंय. आता खाली आलो पूर्णपणे. सकाळी मस्तपैकी नाश्ता वगैरे झाला, आपण रेडी झालो, कारण आज जायचं होतं आम्हाला निवली मार्केटमध्ये. आणि आज आहे ना सोमवारी अचानक एवढी थंडी पडली ना, बहुतेक थंडीला जोरदार आता सुरुवात होणार. आता म्हणजे उद्या किती थंडी पडते ते. आणि आज धुकं पण लेट आलं होतं. शेवटी निवळीमध्ये येऊन पोहोचलो तर रस्त्याची सगळी कामं चालू होती, साफसफाई चालू होती, कारण पाऊस गेला होता. आणि शेवटी आपला निवळीमध्ये आपला फॅन भेटला एक मुन्ना धनावडे. आणि नंतर डायरेक्ट आपण आलो हातकंब्यामध्ये पण जबरदस्त असा गारा होता, कारण झाडवंच आहे सगळी तिकडे. नंतर दुपारी साधारण 12:30च्या दरम्यान निवळीत आलो. आणि आपला सर्वांना माहीतच आहे निवळीमधला फेमस वडापाव असाच वडापाव. मस्तपैकी एक वडापाव घेतला, कारण भूक लागली होती थोडी, कारण 12:30 वाजतच आले होते. आणि हा इथला निवळीतला वडापाव एवढा फेमस आहे ना, लांब लांबून लोक येतात इथला वडापाव खाण्यासाठी. आणि सध्या इथे मिळतो तो गरमागरम वडापाव, हीच खासियत आहे यांची. आणि तिथे मिळणारी गोड आणि तिखट अशी चटणी. नंतर दुपारी 1:30च्या दरम्यान घरी आलो, जेवण वगैरे झालं, थोडासा आराम केला. आणि जायचं होतं आत्याला भेटायला. पप्पा बोलले होते जायचं होतं, म्हणून पप्पांना घेऊन निघालो. आपली आत्या राहते रानपाटमध्ये. अगोदर लहानपणी असताना राहायला जायचो, आत्याकडे खूप मजा यायची. आणि आता सगळं काही बदललेलं आहे. शेवटी आत्याच्या घरी पोचलो. हे आहे आमच्या आत्याचं घर रानपाटचं. नंतर संध्याकाळी आलो रत्नागिरीमध्ये टी व्ही घेण्यासाठी. क्रोमामध्ये गेलो होतो, कारण स्वस्त भेटतात टी व्ही, म्हणजे ऑनलाईन प्राईसमध्ये मिळतात. परंतु जी टी व्ही पसंत आली होती ती तिथे त्यांच्याकडे स्टॉकमध्ये अवेलेबल नव्हती, म्हणून नंतर वरती जावं लागलं आम्हाला सॅमसंगच्या शोरूमला. तिथे टी व्ही पसंत केली, मस्तपैकी टी व्हीसुद्धा घेतलेली. आणि नंतर संध्याकाळचे साधारण 7 वाजले होते. तर म्हणजे आता व्हिडिओ इथेच संपते. व्हिडिओ आवडले असेल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.